हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस, ज्यांनी तटकरेंना मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम तटकरे करत आहेत। रामदास कदमांची तटकरेंवर घणाघाती टीका। रामदास कदम स्वतःच्या बायकोच्या नावावर असलेल्या डान्स बार मध्ये बायका नाचवतो। भास्कर जाधवांची कदमांवर खालच्या पातळीवर टीका, तर भास्कर जाधव कृतज्ञ माणूस असल्याचा रामदास कदमांचा पलटवार। मुंबई महापालिकेमध्ये आज भाजप कार्यालयाचं होणार उद्घाटन कार्यक्रमामध्ये मराठमोळा साज पाहायला मिळणार। नवनिर्वाचित महिला नगरसेविकांच्या हस्ते होणार उद्घाटन। विकसित भारत की यात्रा में बीते वर्ष राज्यसभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ। भाषणातून मोदींचा राहुल गांधींसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल। बुधवारी पंतप्रधान मोदींसोबत विपरीत घटना घडली असती म्हणून त्यांना सभागृहात येण्यापासून थांबवलं। ओम बिर्लांची माहिती। काँग्रेसच्या महिला खासदारांनी मोदींच्या खुर्चीला घेरण्याचा आरोप। परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद। 250 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बालयोगी ऑडिटोरियम परिसरामध्ये होणार विशेष कार्यक्रम। मेघालयात कोळसा खाणीत स्फोट, 18 जणांचा मृत्यू, अनेक जण खाणीमध्ये अडकल्याची भीती। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दुसऱ्यांदा जिंकला वुमेन प्रीमियर लीगचा किताब। फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला केला 6 गडी राखून पराभव। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्रियांका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस असल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय। तसेच अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। अजितदादांच्या चितेची राख देखील शांत झाली नाही तरी सुनील तटकरे यांनी सुनेत्रा वहिनींना शपथ घ्यायला लावल्याचा आरोप कदमांनी केलाय। त्याचबरोबर शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा टोलाही लगावलाय। सुनील तटकरे हे विश्वासघातकी आहेत। ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात। अगदी एखादं लहानसं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या अंतुले साहेबांनी या तटकरेला मोठा केला त्या अंतुले साहेबांना संपवायचं पाप या तटकरेनेच केलं। कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजपवरती हल्ला केला। मी सभा घेतल्या आणि जवळजवळ 20 दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणलं त्यांना। अजितदादांची स्मशानामधली राख देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती। असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्याला शपथ घ्यायला लावलं। त्याला शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असत काय झालं असतं। पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा। त्यांना असं वाटलं की शरद पवार ताबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्र गेलं, तोडलं गेलं, त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं। आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे, आपल्या घरचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान 10 दिवस आपण बाहेर पडत नाही, आपण सुतक पाळतो। पण इथं काही नाही आणि म्हणून तटकरेंनी ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे।
तर ठाकरेंच्या पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि रामदास कदमांमध्ये जुंपली आहे। खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागामध्ये कोरेगाव इथल्या सभेत बोलताना भास्कर जाधव यांनी पातळी सोडून रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे। तर भास्कर जाधव हे कृतघ्न असल्याची टीका करत रामदास कदमांनी जोरदार पलटवार केलाय। हप्ता मारता हप्ता तर आहे, पण स्वतःच्या पत्नीच्या नावानं असलेल्या बारमध्ये ती माऊली कोणाच्या आगीत नाही, दुगीत नाही, कशातही कुठेही नसते, कुठेही नसते। तिच्या नावानं जो बार आहे त्या बारमध्ये हा काय करत होता माहितीये का तुम्हाला? हा बाया नाचवत होता, बरोबर आहे? हा छमछम छमछम करत होता आणि तो छमछमचा पैसा आला की तो उडवायचा। लाज नाही वाटत तुला? जाधव आता याचा तोल गेलेला आहे, त्याच्या पायाखालची जमीन वाळू घसरलेली आहे। गुहागर मतदारसंघात सगळ्या ठिकाणी त्याला पराभव समोर दिसतोय आणि म्हणून तो कुत्र्यासारखा भोंकायला चालू झालाय। मी एवढंच म्हणेन, कुत्ते तो भोंकते है, हत्ती आपली चाल चलता है। अशा भोंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठे आहे? तर कोकणातल्या या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली आहे। भरणामाक्यामध्ये गेला, तिथं भाषण केला आणि माझ्या मुलांच्यावर बोलायला लागला। काय बोलला? की ह्याची मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते दिवस काम करतात आणि पैसे कमवतात। माझी मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात, मेहनत करतात, उन्हा तानामध्ये उभं राहतात, रस्त्यावर डांबराचा स्प्रे मारायचा असेल तर माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असलेला पोरगा आपल्या हातामध्ये गन घेऊन रस्त्यावर स्प्रे मारतो। चूक करतो? मी तुझ्यासारखा आमदार झालो, मंत्री झालो, पण पावसाळ्यात एकदा शेतीचा नांगर झाला गेल्यानंतर मी नांगर धरतो। मी काय चूक करतो? ह्या भास्करला हा ऐसान फार्मस आहे, याला शिवसेनेमध्ये 95 सालामध्ये तिकीट मी द्यायला लावली, याला शिवसेनेमध्ये देखील मी आणला आता। पण हा ऐसान फार्मस आहे, हा ज्या थाळीत जेवतो तिथं हा छेद करतो, अशी याची अवलाद आहे। यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची। राज्यसभेमध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी गोंधळ करत सभात्याग केलाय। भाषणातून मोदींनी राहुल गांधींसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेची नवी आघाडी झाली आहे। मनसेला सोबत घेतल्यामुळे एक सदस्य स्थायी समितीवर वाढणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे। गटक नेतेपदी गोविंद केंद्रेंची निवड करण्यात आली आहे। दरम्यान महापौरपदी कुणाची निवड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रपूर भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल करण्यात आली आहे। महापौर पदासाठी संगीता खांडेकर आणि उपमहापौर पदासाठी संचल कंचलवारांचा अर्ज दाखल करण्यात आलाय। अमरावती महापालिकेचे अनेक वर्षांपासूनचे बंद असलेले दालन उद्या उघडणार आहे। अमरावती महापालिकेचा महापौर उद्या ठरणार आहे। महायुतीमध्ये भाजपचा महापौर होणार आहे, तर उपमहापौर युवा स्वाभिमान पक्षाचा केला जाईल। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय, तर खारगे समितीचा अहवाल पूर्ण झालेला नसल्याचंही बावनकुळे म्हणाले। बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवारांचं स्मारक होणार आहे। विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची याबाबत बैठक झाली आहे। पार्थ पवार, जय पवारांसह श्रीनिवास पवारांकडून स्मारकाच्या जागेची पाहणी करण्यात आली। 9 तारखेनंतर सगळ्या गोष्टींवर स्पष्टपणे बोलणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय, तर विमानामध्ये काय झालं सगळ्या गोष्टी मांडणार असल्याचंही ते म्हणालेत। तर सध्या कुटुंबामध्ये कुठलीही राजकीय चर्चा नसल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। बुधवारी पंतप्रधान मोदींसोबत विपरीत घटना घडली आहे, म्हणूनच त्यांना सभागृहात येण्यापासून थांबवल्याचं ओम बिर्लांनी म्हटलंय। तर काँग्रेसच्या महिला खासदारांनी मोदींच्या खुर्चीला घेरण्याचाही आरोप करण्यात आलाय। ठाकरेंची शिवसेना शनिवारी मुंबईसाठी महापौर पदाचा अर्ज दाखल करणार आहे।
सर्व नगरसेवकांना पालिका मुख्यालयामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. न्यूज 18 मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली.